मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपली भूमिका बदलण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत। त्यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी विविध भूमिका घेतल्या। काही वेळेस त्यांनी नरेंद्र मोदींना सपोर्ट केलं, काही वेळेस ते त्यांचे कट्टर विरोधक म्हणून उभे राहिले आणि मागच्याच लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला। त्यावेळेस असं एक चित्र तयार झालेलं की येत्या काळात मनसे प्लस महायुती अशी एक भक्कम आघाडी तयार होईल आणि येत्या काळात ते एकत्र निवडणूक लढवतील आणि महाविकास आघाडीला एक चांगली टक्कर देतील। पण सध्याचं चित्र काही वेगळंच आहे। ही सगळी समीकरणं बनायच्या आधीच बिघडायला लागलेली आहेत आणि यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल ह्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। लोकसभेच्या वेळेस आपल्याला माहित होतं की एक तरफ महायुती आहे आणि एका साईडला महाविकास आघाडी आहे आणि त्यांच्या चुरशीची लढाई होईल। पण त्यामध्ये मनसेनं उडी घेतली आणि राज ठाकरे आपल्याला मोदींबरोबर त्यांच्या स्टेजवर दिसले। त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे असं वाटलं होतं की महायुतीची ताकद वाढेल, त्यांना एक चौथा पक्ष येऊन जुळेल, मनसेचं इंजिन त्यांना जुळेल। पण तसं झालं, पण त्याचा काही फायदा जास्त झालेला दिसला नाही। महायुतीला खूप वाईट प्रकारे महाराष्ट्रात हार पत्करावी लागली आणि महाविकास आघाडी एक भक्कम अलायन्स म्हणून पुढे आली। त्यामुळे येत्या काळात हे जे महायुतीचं समीकरण आहे ते तसंच राहील की त्यात फाटाफूट होईल, अजित पवारांना बाहेर काढण्यात येईल किंवा काय होईल याच्याकडे सर्वांचंच लक्ष होतं। त्यामध्येच मनसेने एक बॉम्ब टाकलेला आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर हे काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आमच्या नेत्याने आम्हाला 225 ते 250 जागांवर स्वबळाने येती विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करायला सांगितलेली आहे आणि आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि राज ठाकरे सुद्धा लवकरात लवकर बाहेर पडतील, दौरे करतील आणि पक्ष संघटना वाढवतील। ह्याचा सरळ अर्थ असा होतो की राज ठाकरे हे महायुतीपासून फारकत घेण्याच्या तयारीत आहेत। ते परत एकदा स्वबळाचा नारा देत आहेत, ते एकटे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। पण हे असं का झालं असावं? आपल्याला माहिती आहे की त्यांनी ज्यावेळी अनकंडिशनल सपोर्ट दिला महायुतीला त्यावेळी असं बोललं जात होतं की ते आत्ता जरी काही मागत नसले तर ते नक्कीच येत्या विधानसभेत जागा मागतील किंवा त्यांचं एक गणित बसेल आणि त्यामध्ये मनसेला देखील चांगल्या जागा मिळतील। पण तसं असं होईल असं वाटत नाही, कारण भाजपच खूप पिछाडीवर पडलेला आहे आणि भाजपला येत्या विधानसभेत स्वतःला प्रूव्ह करावं लागेल। त्यांना परत एकदा चांगल्या जागा जिंकून महाराष्ट्रात उभं राहावं लागेल। मला असं वाटतं पर्सनली की या निवडणुकीचा जो रिझल्ट होता यातून राज ठाकरेंनी बोध घेतला। त्यांना हे कळालं की भाजपने आता जी वाटाघाटी केली, त्यांच्या मित्रपक्षांना ज्या जागा दिल्या ज्याच्यात ना शिंदे चांगलं खूप करू शकले ना अजित पवार करू शकले आणि त्याचा फटका जो भाजपला बसला तो त्या भाजपला परत विधानसभेत बसवून घ्यायचा नाहीये। विधानसभेत त्यांना चांगलं परफॉर्मन्स करावं लागेल। स्पेशली फडणवीसांना हे त्यांच्या पक्षश्रेष्ठांना दाखवून द्यावं लागेल की त्यांचं सक्षम नेतृत्व आहे आणि ते करायचं असेल तर जास्तीत जास्त जागा या भाजपला लढवाव्या लागतील। आता जर त्यांनी महायुतीमध्ये मनसेला घेतलं असतं किंवा अनकंडिशनल सपोर्टच्या बदल्यात त्यांना जागा द्यायचं ठरवलं तर भाजपला जास्त जागा लढवता येणार नाही आणि मित्रपक्ष जर जागा हारले तर त्याचं शेवटी खापर हे भाजपवर फुटणार, भाजपची सत्ता येणार, त्यांना त्याचा प्रॉब्लेम येणार। त्यामुळे ते मनसेला जास्तीत जास्त 5 ते 7 मॅक्सिमम 10 जागा दिल्या असत्या त्यांनी येत्या निवडणुकीत। त्यामुळे कदाचित राज ठाकरेंनी हा स्टँड घ्यायचं ठरवलं असेल। त्यांच्या डोक्यात असं आलं असावं की आपण स्वबळावर लढू आणि आपण जास्तीत जास्त जागा लढवून आपल्याला यश येईल याच्याकडे आपण लक्ष देऊ, त्याचा प्रयत्न करू। पण यातून एक निगेटिव्ह परसेप्शन परत तयार झालं। परत लोक हेच बोलायला लागले की राज ठाकरेंनी एकला चलोरेची भूमिका घेतली, त्यांनी परत स्टँड बदलला। ज्या मोदीला तुम्ही आधी विरोध केला मग त्याच्या सपोर्टमध्ये उभारला त्याच मोदींच्या परत तुम्ही विरोधात जाताय, परत तुम्ही एकटं निवडणूक लढवताय। हे कदाचित लोकांना आवडत नाहीये। त्यामुळेच मनसेला कुठल्याही मागच्या निवडणुकीत खूप मोठं यश मिळालं नाही। येत्या काळात काय होतं, मनसैनिक मनसेच्या मागे भक्कमपणे उभे राहतात का आणि त्याच्याबरोबर एक सामान्य मराठी वोटर जो आहे महाराष्ट्रातला त्याला परत ही राज ठाकरेंची बदललेली भूमिका आवडते का हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल। आपण ह्याच्यावर परत एकदा विश्लेषण करू, त्यांनी त्यांच्या जागा वाटप केल्यानंतर आपण ह्याच्यावर बोलू आणि एकंदरीत मनसे पुढे कशी वाटचाल करेल ह्याच्यावर आपण लक्ष ठेवून राहू। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।